पूर्ण सामन्याला सुरुवात होत्या. थँक्यू. यानंतर पाटलीपाडा एकता पाटलीपाडा विरुद्ध ओमकार दगडून सामना होईल. त्या अगोदर नक्कीच आपण बघतायत फॉरेस्ट खात्यामध्ये कार्यरत असणारे किसनजी टीचर साहेब यांचा सुद्धा आपण इथे बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच तो वाढदिवस आपण या फ्रेंड्स एकाच्या माध्यमातून साजरा करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी सरजी डगळे साहेब सुद्धा उपस्थित झाल्यात. त्यांचं वेलकम सहर्ष हार्दिक स्वागत करतो. पूर्ण सामन्याला सुरुवात झाली या. इथून आपण पाहतो इथून सफल गटामधील हा सामना ज्या ठिकाणी अमरदीप जलसार विपक्षामध्ये आपण पाहतो तो सामना रंगला गेला. हरबादेवी कोर या संघादरम्यान प्रथम नाणेफेकी जिंकली गेली. इथून अमरदीप जलसार संघानं आणि इथून शतरक्षण स्वीकारला. त्या ठिकाणी इथून प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातो. माय मिठागर सी संघाचा प्रत्येक शिंगडे अप्पी ठरला जातो प्लेअर ऑफ द मॅच. त्या ठिकाणी 17 धावा जमवल्या आणि 2 विकेट त्याच्या नावावरती. मी इथून विनंती करेन मनीष पाटील सरांना की आपल्या शुभ हस्ते इथून प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र द्यायचा प्रत्येक शिंगड्याला. चला प्रत्येक आपण या मुख्य डॅश वरती इथून आणि हे टी शर्ट्स तुम्हाला परिधान करून मॅच सामन्यामध्ये उतराव्या लागल्याची नोंद असू द्या. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये जो स्टार रेकॉर्ड म्हणून बिरवाडीचा वंडर बॉय कृतेश घरातला आपण पाहतो. त्या ठिकाणी पहिलाच बॉल डॉट बॉल येताना बॉल मिळाला. इथून बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई या त्या ठिकाणी दोन्ही स्टार रेकॉर्ड म्हणून पाहतो. यश किनी दाखल झाला तर एका बाजूला बिरवाडीचा वंडर बॉय आपण पाहतो. कृतेश घरात गोलंदाजी ट्रॅक वरती पॉवर प्लेला सुरुवात झाल्या. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. इथून मोठा प्रहार जरूर करायचा होता. त्या ठिकाणी मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतं. तटिया सर्कलला प्रोटेक्शन एकच जागेवरसाठीच पाय व्हावा लागेल आणि एकच्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलकाला सुरुवात झाली या त्या ठिकाणी आपण पाहिलं हरबादेवी कोरे संघामध्ये. इथून मात्र यश किनीला प्राधान्य दिलं आजच्या दिवसामध्ये. तिथून पहिलाच बॉल खेळत असताना डॉट बॉल आला. तदनंतर एक धाव मात्र घेतली तिथून संघाचं स्वतःच खातं ओपन केलं. आज इथून कृतेश घरात गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती. तिसरा बॉल असेल जरूर चेंज ऑफ द पेस गतीमध्ये केलंय परिवर्तन. तटिया सर्कलला प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षण कोणती चुकी करणार नाही. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत कृतेश घरातने केली. पूर्ण ज्या ठिकाणी पुरे संघाला थोडस बॅकफुट वरती पाठवल्या. आज इथून उडवलं जर लॉफ केला तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार दुर्वेशच्या बॅट मधून आलाय षटकार 6. इथून पूर्ण या 6च्या मदतीनं धावफलक फ्लाय होताना जाऊन पोहोचले जाता 7 धावा धावफलकावरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. इथून कृतेश घरात वरती केलाय हल्ला बोल. तिथून दुर्वेशच्या माध्यमातून आलाय षटकार. इथून कृतेश घरात पाहतो चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्ती झाला. तुम्ही ह्या वेळेस पिकअप शॉट जरूर क्षेत्ररक्षण परंतु इथून फेकी केली जाईल. तद्वार एक धाव सहज रीतीने पूर्ण होईल. इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी सुरुवात हवी होती ती तर मिळाली. कारण बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई आपण होतो. त्या ठिकाणी परेश आरेकरला असं प्राधान्य दिला. इथून हरबादेवी कोरे संघामध्ये इथून काटाली एक्सप्रेस अक्षय घरात आपल्याला पाहायला इन ऍक्शन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. इथून यावेळेस प्लेट डॅट मिस डॉट बॉल आला. षटकाची समाप्ती झाली. इथून एक षटक संपुष्टात झाला. P1 ला समाप्ती झाली. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत बर्थडे बॉय फौज खात्यामध्ये कार्यरत असणारे किसनजी टीचर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि कालच्या दिनी आपण बघितलं गेलं तर संतोष गोवारी यांचा सुद्धा वाढदिवस होता आणि आज आपण त्यांचा इथे केक कापणार आहोत. बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर विनंती अशी किसनजी टीचर साहेबांना आणि संतोष गोवारी यांना की आपण मुख्य डॅश वरती यायचं आहे. पूर्ण पहिलं षटक संपुष्टात आला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आतापर्यंत स्कोर कार्ड पाहिलं तर 8 रन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. हरबादेवी कोरे हा संघ पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी राहिली गेली. इथून अक्षय घरातला सुद्धा आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये. म्हणून सिरीजची बाईक त्याच्या सुद्धा नावावरती ज्याने रत्नागिरी सारखी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली गेली. सुप्रीमो मध्ये आपल्या नावाची छाप जरूर सोडली. चाबूक शॉट म्हणून ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं तोच अक्षय घरात आज
ऑल इंडिया आयकॉन मधून बरेच मोठ्या खेळाडूंच्या मानदेवली आपण पाहतो याच मैदानामध्ये दाखल झाली. पुन्हा दुसरा षटक प्रगती पथावरती असेल. गोलंदाज दाखल झाला. गोलंदाज ट्रॅक वरती हेमंत आला. इथून 40+ खेळाडू आहे ज्याने मात्र हे मैदान गाजवला, प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. तो हेमंत दाखल झाला. आज गोलंदाज ट्रॅक वरती. दुसरा षटक प्रगती पथावरती. हेमंत दाखल झाला तर वन स्ट्राईक वर ज्याच्या बॅट मधून षटकार आली तो दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल असेल. चांगला चेंडू तितकं चांगला प्रोटेक्शन जरूर आहे. 30 सर्कलला फील्ड केलं जाईल. थोडंसं बंबल पाहायला मिळाला. इतर मात्र एका धावेला कन्वर्ट करत असताना धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 100 मदतीनं आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती. 9 रनांमध्ये स्कोर कार्ड. इथून यश केने मात्र यंदा 6 बॅने सुद्धा गाजवला. परंतु कंगतमध्ये स्ट्रॉंग असून चालत नाही. इथून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आज सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याच अनुषंगाने इथून यश केने दाखल झाला. जरूर एक जीवनदान. पुन्हा चांगला खेळ साधणं खूप महत्वाचं असेल कारण स्टार आयकॉन म्हणून तुमची वर्णी लागली आज. त्या अनुषंगाने तुम्हाला आज खेळ साकारावा लागेल. चटकेने आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला. हेमंत गोलंदाज ट्रॅक वरती यश केनेच्या विपक्षामध्ये इथून उडवलं जरूर मिस्टर स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेमध्ये. संकेत आहे त्याच्याकडे चेंडू खाली आल्यात कोणती चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. यश केने बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच अगदी ह्या ओव्हर नंतर आपण पद्मश्री बिकला देड्या काका यांचं मनोगत ऐकणार आहोत. कारण की जव्हार तालुक्यातून वालवंड गावातून ते या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांना सुद्धा परतीचा प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे अगदी ही ओव्हर हे षटक संपल्यानंतर आपण त्यांचे जे मनोगत आहेत नक्कीच त्यांचा जो प्रवास आहे आतापर्यंतचा पद्मश्री पर्यंतचा नक्कीच ते आपला थोडक्यात ते नक्कीच मांडतील. यादिक दाखल झाला. वन डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकाचा आपण पाहतो. त्या ठिकाणी चांगली चेंडू हाताळली गेली. इथून हेमंतचा जर विचार केला ना तर इथून आज यंग टॅलेंटला लाजवेल अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कारण वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो मागे येतो आणि पुन्हा 30 दहशत आणि तोच दरारा घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. त्याच अनुषंगाने आज आपण पाहतो हेमंत दाखल झाला आणि आज मात्र त्याची छाप या मैदानामध्ये सोडत असताना पाहायला मिळतं. वर्चस्व गाजवलं जरूर पण समोर तितकं ताकदीचा घातक बॅटर आहे. पण पाहिलं तर दुर्वेश ट्रॅम्प लाईनच्या बाहेर वाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील 10 असेलच्या ठिकाणी धावफलकावरती ऍड होताना आपण पाहतोय आणि पूर्ण इच्छा मदतीनं धावफलक फ्लाय होता जाऊन पोचला जाता. 11 रन स्कोर गाठ 11 धावा धावफलकावरती. इथून लाऊड बेजारावर याज अ विंगर इज गॉन अ बंपर नाउ. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. दुर्वेश बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. इथून सातपुते मेजर सर आपल्याला सुद्धा विनंती असेल या प्लीज आमच्या मुख्य डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचा. कारण आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला इथून विनंती असेल या प्लीज येऊन आमच्या मुख्य डायस वरती येऊन स्थानपन्न व्हायचा. मेजर सातपुते सरांना विनंती असेल या प्लीज. पूर्ण परेश आरेकर दाखल झाला. स्टार आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागली आज अर्बादबी कोरे संघामध्ये तोच दाखल झाला. पूर्ण बॅटिंग लाईन वरती त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. जिम्मेदारी असेल पूर्ण आरेश परेकरचा विचार केला तर यांनी सुद्धा अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा हाताळल्या. सातत्याने आपण पाहिलं तर
टाईपाकर संघाच्या माध्यमातून सुद्धा इथून सहभागी संघासमोर जोडले गेले. त्याच अनुषंगानं प्रथम गोलंदाज दाखल झाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू राहिला गेला. इथून डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. मी आधीच म्हटलं गेला होता गोलंदाज आपली छाप सोडतो, कारण 40+ खेळाडू तिथून मात्र आज प्रभावित केला, कारण युवा खेळाडूंना लास्ट बॉल असे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज इथून अनेक दिग्गज असतील या मॅचचा आनंद जरूर घेत आहेत. पूर्ण शरीरापासून दूर अवे फ्रॉम दी बॉडी. इथून ट्रॅप लाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल ज्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोचलं जाता एक्स्ट्रा स्वरूपाने 12 धावा धावफलकावरती. 12 रन ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल लास्ट बॉल रिमेनिंग. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. मिस्टर स्ट्रोक जरूर झाला. पहिली धाव खूप बरदा वेगाने जरूर घेतली. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल तत्पर एकाच धाव्यावरती 35 व्हावा लागतं. का फुलातून षटक राहिला त्या ठिकाणी पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला हरबादेवी कोरे संघाला. इथून दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोहोचल्या 13 धावा धावफलकावरती. 2 गोलांच्या धन्यवाद. नक्कीच आपण बघतो फ्रेंड चषक केल्यावर नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यामध्ये नक्कीच आपण बघितलं तर परेशजी गरज साहेब यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालंय. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. देवरामजी परेड साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं इथे स्वागत करतो. त्यांचं इथे परेश गरज साहेब आपण नक्कीच स्टेजवरती यायचं आहे. इथून कटाला एक्सप्रेस अक्षय घरात दाखल झाला. इथून कटाला पासूनचा प्रवास असेल इथून करून दाखल झाला आज केळवा रोड विभागामध्ये. इथून स्विचचा टेम्पलेट डॉट मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. याच गोलंदाजाने मात्र आपण पाहिलं तर रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली होती. विकेट मेडन ओव्हर सिबा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून तो तिथून आज दाखल झाला. एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्व पटलावरती. त्या ठिकाणी ग्रामीण पासून तिथे सुरुवात आणि आज व्यावसायिक क्रीडा हाताळताना पाहायला मिळतो. अक्षय घरात पुन्हा एकदा ट्रॅक वरती प्लेट डॅड मेस पूर्णपणे परेश आरेकरला बॅकफूट वरती पाठवला. सतत त्यांनी हाताळलेले निर्धाव चेंडूला प्रेशर कन्वर्ट केला. इथून फलंदाजी करणारा टीम वरती डॉट बॉल पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेली गोलंदाज अक्षय घरात. आणि सर्वात जलद गतीने शतक सुद्धा त्याच्या नावावरती, सेंचुरी त्याच्या नावावरती. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर यावेळेस सोडवलं जरूर. पुन्हा क्षेत्ररक्षक आहे पण तो रोखू शकणार नाही. फ्रॉम मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ सीमा रेषा पार परेशच्या बॅट मधून आलाय षटकार 6. नक्कीच या ठिकाणी मी विनंती करतोय परेश गरज साहेबांना की आपण आपल्या मुख्य डॅशवरती यायचं आहे. तिथे मात्र यथोचित स्वागत केलं जाईल शाळ देऊन. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं आहे. आणि इथे मी विनंती करतो देवरामजी परेड साहेबांना की आपण त्यांचं इथे यथोचित स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. नक्कीच असं सहकार्य करत राहा आम्हाला. यानंतर नक्कीच जेव्हा ही स्पर्धा आम्ही घोषित केली तेव्हा आम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की आम्ही काहीतरी तुमच्यासाठी करू. त्यामध्ये नक्कीच या स्पर्धेसाठी जे दुसरं पारितोषिक आम्हाला इथे लाभलं गेलं आहे 25,000 रुपये, ते मात्र इथे आम्हाला सौजन्य केलं गेलं आहे. म्हणजे श्री करण भोईर साहेबांच्या माध्यमातून ते या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचा आम्ही नक्कीच इथे सहर्ष आभार व्यक्त करतोय.
आणि त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय मुकेशजी गिराणी साहेबांना दुसरं पारितोषिक 25,000 रुपयाचं करंजी भोईर साहेबांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला मिळालेलं आहे. त्याचं नक्कीच आम्ही इथे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं मात्र शाल देऊन इथे मात्र आम्ही स्वागत करतोय. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचे मुख्य असे करता धरता अध्यक्ष म्हणायला लागलं तरी काय हरकत नाही. जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या टुर्नामेंट असतील, मोठ्या टुर्नामेंट असतील, तेव्हा सिंहाचा वाटा ज्यांचा असतो आपल्या समाजातील खेळाडूंना, जे कोणी प्रथमतः हा मोठा स्टेज निर्माण करून देतात ते म्हणजे आपण बघता सन्मान्य तरे साहेब, आणि ते इथे ह्या मुख्य मंचावरती उपस्थित झाल्यात आणि पालघर जिल्हा लीग सुद्धा अगदी 2 दिवसाने आपल्या भेटीला येत आहे आणि त्याची वेळात वेळ उपस्थित ते काढून इथे उपस्थित झाल्यात. मी इथे विनंती करतो प्रभागाजी हेमाडे यांना की आपण त्यांचं इथे शाल देऊन स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. इथून 3 षटकाची समाप्ती झाली. धावफळ जाऊन पोहोचला गेला 23 धावफळ कावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 जमवण्यामध्ये यश आला. इथून हरबादेवी कोरे संघाला 4थं षटक प्रगती पथावर जे असेल ज्या ठिकाणी टीम मीटिंग जरूर झाली आणि इथून प्रमोट केलं. पुन्हा एकदा हिम्मत त्या गोलंदाजाला ज्या ठिकाणी वैयक्तिक सेकंड स्पेल असेल दुसरं षटक हाताळण्यासाठी दाखल झाला. नक्कीच या ठिकाणी जेव्हा केलवाडी परिसरामध्ये स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा नेहमी सहकार्य त्यांचं असतं. सामाजिक कार्यकर्ते म्हणायला हरकत नाही आणि नक्कीच ज्यांनी खूप वर्षापासून क्रिकेट हाताळलंय असे ज्येष्ठ श्रेष्ठ असे क्रिकेटपटू आणि नक्की सामाजिक कार्यकर्ते शरदजी डगले साहेब इथे उपस्थित आहेत. मी ते विनंती करतो मुकेशजी गिराणी साहेबांना की आपण त्यांचं इथे शाल देऊन स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. पूर्ण हिम्मत काय गोलंदाजी साकारता पहिल्याच बॉल वरती प्लंप मध्ये पकडला, फलंदाजाला याज्ञिकला पाठवला बॅक टू द पवेलियन. काहीच अप्रतिम गोलंदाजीची छाप सोडली आहे ना, खरोखर प्रभावित केलंय आज मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत सामाजिक कार्यकर्ते मनीजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत मायको गावचे. त्यांच्या सुद्धा इथे आम्ही नक्कीच मुकेशजी गिराणी साहेबांच्या माध्यमातून इथे यथोचित स्वागत शाल देऊन सत्कार करणार आहोत. मी विनंती करतो मनीष पाटील साहेबांना की जेव्हा जेव्हा कुठलीही स्पर्धा असो, कुठले सामाजिक कार्यक्रम असो, त्यांचं नेहमी सहकार्य असतं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आपण इथे यथोचित स्वागत करतोय. नक्कीच आपण बघतायत आपल्या केलवारी परिसरामध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो, तेव्हा हिरिरीने भाग घेणारे आणि नेहमी सहकार्य करणारे असे बाबूरावजी भरत साहेब इथे उपस्थित आहेत. मी ते विनंती करतो प्रभागाजी हिमाडे यांना की त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत अंबाडी शेलवाली ग्रामपंचायतचे माजी सरपंच राजाजी ढोळे साहेब इथे उपस्थित आहेत. मी ते विनंती करतो देवांजी पर्यटना की आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
मी ते विनंती करतो कुमारजी महाले साहेबांना की आपण माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर नक्कीच आपण मुख्य डॅशवरती यायचं आहे. प्लेबमॅन विनंती असेल आपणास. नक्कीच ह्या ठिकाणी आपण बघतायत रावळे गावचे आपण बघतात सामाजिक कार्यकर्ते प्रतीकजी भोईर साहेब इथे उपस्थित झाल्यात. नक्कीच त्यांचा सुद्धा आम्ही आभार इथे मानतो. वेळात वेळ काढून उपस्थित झाल्यात आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डायसवरती यायचं आहे आणि सन्माननीय मुकेशजी गिराणी साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या इथे आपण शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. नक्कीच आपण बघतायत पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग असो की पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांनी कोणी खेळाडूंना एकत्र केलं असेल तर ते आहेत आमचे मित्र रोहनजी वेडगा साहेब. मंडोरे देवखो ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच. आज सामाजिक क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव, कुठलाही सामाजिक कार्यक्रम असो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रसार आपण बघतो. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे त्यांचं आणि जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा असतात ते त्या ठिकाणी सहभागी होतात आणि नक्कीच ते ह्या फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून इथे उपस्थित झाल्यात. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रभाकरजी हेमाडे यांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पूर्ण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावरती. पूर्ण शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल ज्या ठिकाणी 33 धावा लागल्या गेल्यात धावफलकावरती. सन्माननीय संजयजी रिंजड साहेब आणि कृष्णाजी रिंजड साहेब आपण जिथे कुठे असाल आपण मुख्य डॅशवरती या. त्यानंतर आपण बघतायत वाकसे गावचे सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सातवी साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी ते विनंती करतो मुकेशजी गिराणी साहेबांना की आपण त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतात किल्ल्यावर परिसरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो नेहमी आर्थिक स्वरूपाने आम्हाला सहकार्य करणारे असे विकासदादा खेराडे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती जायचं आहे. विकास खेराडे साहेब आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो प्रभाकरजी हेमाडे यांना की आपण त्यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. इथे मी विनंती करतो प्रतीक चिपाट साहेब विद्यमान मायको ग्रामपंचायत सदस्य. प्रतीक चिपाट साहेब माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल आपण त्वरित मुख्य डॅशवरती यायचं आहे. महेश चिपाट साहेब नक्कीच फ्रेंच चषक क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करणारे विलास निमले साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती जायचं आहे. मी इथे विनंती करतो प्रभाकरजी हेमाडे यांना की आपण त्यांचं शाल आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. धावफलक जाऊन पोहोचला या 6च्या मदतीनं 39 धावा धावफलकावरती. 39 रन ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चांगले खेळ जरूर राहिले गेले. धन्यवाद. मी ते विनंती करतो साईदीप क्रिकेट मंडळाचे सर्व खेळाडू दुर्वेश आंबात असतील
विजय अंबात असतील, साहिल मालकर असेल, संदेश काटोला असतील, विजय अंबात सर्वांनी इथे यायचं आहे. सर्व साहित्य बंदाटे क्रिकेट मंडळाचे सर्व खेळाडू तोडणं आज गोलंदाजा ज्याने मात्र घाम फोडला होता व्यावसायिक संघाला. या ठिकाणी रब्बर बॉल एसपी बॉईज ट्रॉफी मध्ये 6 चेंडू 10 धावा चेस करून दिल्या नव्हत्या. तोच प्रवीण आला त्याच्या विपक्षामध्ये इथून आक्रमण झाला कारण समोर एक सेट बॅटर या ठिकाणी परेश आरेकर वेट अँड वॉच पाहतो. त्याच्या माध्यमातून आलेला षटकार 6च्या मध्ये धावफलक फ्लाय झाला. 45 रन ऑन द स्कोर कार्ड. 45 धावा धावफलकावरती. वैयक्तिक या 45 धावामध्ये 14 बॉल मध्ये 33 धावा त्याच्या नावावरती. तो परेश आरेकर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मिस्ट्राईक स्ट्रोक जरूर बॅक एंड एरियाला तोडणं बॅकवर्ड शॉट लागला. चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तद्वार एका धावेला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केला. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट राहिले गेले आणि तो या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होताना जाऊन पोहोचले जाता 47 धावा धावफलकावरती. इथून बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल कारण इथून जर ऐकून सोडले तर एकमेकांचा खेळ जरूर माहित असेल दोन्ही संघाला कारण एकाच विभागातील दोन्ही संघ आपण पाहतो. ज्या ठिकाणी हरबादेवी कोरे विपक्षामध्ये अमरदीप जलसार तर लोअर फुटो चेंडू फुटनाट एक जरूर बैठक शॉट आला त्या ठिकाणी. शतरक्षण बॅकवर्ड शॉट लागला. शतरक्षण होईल तद्वार दुसरा धावेचा प्रयत्न जीवाच्या हक्कांतनं ही दुसरी धाव पूर्ण केली. इथून परेश आरेकर इथून 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेला. 49 धावा धावफलकावरती. धन्यवाद. मी इथे विनंती करतो नक्कीच लेजंड खेळाडू आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम जेव्हा जेव्हा गावातील संघ असेल त्यांना प्रोत्साहन करणार त्यासाठी उपस्थित राहणारे हरेश्वर किनी साहेब, पण भोईर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य डॅशवरती यायचं आहे. तसेच आमच्या इथे उपस्थित झालेले राजेश पाटील साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती यायचं आहे. तसेच नक्कीच संदीप म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालात. मी संदीप म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती यायचं आहे. इथे नक्कीच आपल्या समोर उपस्थित असणारे पद्मश्री बिकल्या लाडक्या दिंडा काका नक्कीच आपल्याला इथे प्रबोधन करतील. धावफलक जाऊन पोहोचले गेला ते म्हणजे याचा 5 षटकाच्या समाप्तीकरच 51 धावा धावफलकावरती. हॅलो, मी जे तुमचं नाव काय? संदीप बाबांनी मला फार आग्रह केला की बाबा क्रिकेटचे खेळाडू जे पोरं आहेत त्यांच्यासाठी जरा तुम्ही मला वेळात वेळ काढून द्या म्हणून मी आज इकडं आलो. आणि आमचा जे आज परत जो आम्हाला सरकारने जो काही पुरस्कार दिला, महाराष्ट्र सरकारने दिला, केंद्रीय सरकारने दिला आणि दिल्ली सरकारने दिला, आताचा जो शेवटला आहे तो आता लास्ट टोमक्यावर. आता याचे पुढं आता जगू तर बघू पुढं, पण आज परत जगलो तर परत आज सरकारने एवढा मान्यता दिली. तसेच तुम्ही जे काय आता पोरं खेळायला लागली, खेळ हा आवडीने खेळा आणि आवडता आहे म्हणून आवडीने आपले सगळं चालू केला. ह्या सगळ्या गोष्टी आवडतेने आहात. आपले जे काही मनाला जे आवडते आज सगळं खेळ आहेत की खेळलं पाहिजेत. आज फार माझा आज मी जायचा होतो, दिल्लीला जायचा होतो, पण युद्ध चालू झाला म्हणून माझा विमानाचा तिकीट रद्द झाला. म्हणून मी आज इकडं तुमचे संदीप दादाने सांगला काय चल म्हणून मी आज आलो. आणि जास्ती मी काय बोलत नाही, जरा मला लखवा झाला तर ना त्याच्यामुळे जरा तोंड माझा वाकडाच आहे, पण उगाच दोन सोबत बोलतो
हे माझं सांगून 2 शब्द बस करतो. नक्कीच काका आता बोलून गेले की मला लकवा लागला होता, परंतु नक्कीच आम्ही त्यांना बघायला गेलो होतो. काकांना लकवा लागल्यानंतर काका लकवा लागून सुद्धा आज तितक्या दमाने तारपा वाजवतात. एकदा जोरदार टाळ्या काकांसाठी होऊन जाऊ द्या, कारण की हा आपण बघतो 92 52 वर्ष ते त्यांचं पदार्पण आहे, तरी सुद्धा एखाद्या 18-20 वर्षाच्या मुलाला ते लाजवतील एवढं त्यांच्यामध्ये तो तारपावण्याची क्षमता आहे. म्हणूनच आपण बघतायत आज पद्मश्री त्यांना तो पुरस्कार जाहीर झालाय. आणि काका नक्कीच आम्ही तुमचे हृदयाच्या मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही एवढ्या रात्री ह्या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आमच्या गावामध्ये उपस्थित झालात. नक्कीच आम्ही खरोखरच तुमचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि खरोखर काकांना खूप लांब जायचं आहे, जवळ वालवंड त्यांचं गाव आहे. आज एवढ्या लांबून ते ह्या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपल्यासाठी. नक्कीच पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. आणि काका इथून आपल्यातून रजा घेतात, तर नक्कीच काका तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे अजून पुढे चालूच राहावं आणि तुम्हाला असे अनेक पुरस्कार मिळावे, असेच आजच्या या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जोहार. धन्यवाद काका. आज आपण बघतो तारपा बांधल्याशिवाय कुठलाही वाढदिवस सांगा, लग्न समारंभ सांगा आज जात नाही. आज तारपाची धून लागतेच. आणि खरोखरच काका आपल्या पालघरमध्ये किंवा या केलवार परिसरामध्ये पालघर तालुक्यामध्ये तारपा खूप कमी लोक नाचतात, अन्यथा नाचतच नाही, परंतु तारपामध्ये सुद्धा खूप चाले आहेत. आज जर बघायला गेलं तर काका पूर्ण रात्रभर वाजवू शकतात, परंतु त्यांना खूप लांब जायचं आहे. आणि खरोखरच काका तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुम्ही तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. निश्चित स्वरूपामध्ये काकांचा जेवढा आभार मानावा तितकं कमी आहे, कारण असे अनेक हिडन टॅलेंट आहेत जे मात्र आज जर विचार केला तर ज्या समाजाला उच्च लेखलं जायचं. धन्यवाद. इथे संजयजी रेंजर साहेब उपस्थित झालात. निश्चित स्वरूपामध्ये काका इथून बाईच्या स्वरूपात एक धाव असेल ज्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. काकांचा आभार मानावा तितकं कमी आहे, कारण एक वेळ अशी होती की आदिवासी समाजाला कुठेतरी कमी लेखलं जायचं आणि त्या अनुषंगानं मात्र पद्मश्री आज पुरस्कार त्यांना मिळाला. जगभरात मात्र आदिवासी समाजाचं नाव केलं आणि एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे आपले काका इथून या स्पर्धेमधून रजा घेतात. इथून त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना असेल. जवळ ऑनगोईंग मॅच कडे त्या ठिकाणी परेश आरेकर दाखल झाला. पुढे ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती चौकार आल्यानंतर पुन्हा आगमन केलंय जाणं, तो भन्नाट वेग त्याच्याकडे या त्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केली आहे ना. आज घाम फोडला जाईल इथून अमरदीप जलसार संघाला, कारण त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे.
इथून फेअर डिलिव्हरी आली आहे. डॉट बॉल पाहायला मिळेल. तर इथून डॉट बॉल आलाय. परेश आरेकरचा वर्चस्व दरारा दहशत कायम राखली गेली गोलंदाजी करत असताना. अक्षय घरतच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा दाखल झाला. चेंज ऑफ द बेस सोडवलाय जरूर. यादिक भोर चेंडूचा पाठलाग करत्या तिथून त्याला रोखू शकणार नाही. दोन चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सी वारे का बार आलाय चौकार 4. आतापर्यंत जरूर त्याला शांत ठेवलं होतं पण तिथून थांबण्याचं नाव घेणार नाही. अक्षय घरतनं केलाय पलटवार. चेंडूला पाठवला सीमारेषा पार. पुन्हा एकदा दाखल झाला. इथून उडवलाय जरूर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र चुकी केली. अक्षय घरत सारख्या फलंदाजाला इथून तुम्ही जीवनदान देऊ शकणार नाही आहात. इथून तेच घडलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाने केलेली ही चुकी असेल आणि हेच मैदान आहे कोण विसरेल ज्या ठिकाणी वीरेंद्र बाबरेची ती इनिंग क्वालिफायर मॅच. प्रत्येक शिंगडेची ती आपण इनिंग विस्फोटक नॉक कोण विसरेल. त्या अनुषंगाने आज मात्र इनॅक्शन मध्ये खेळत असताना दोन्ही संघ विजयी संपादित केला. इथून तेच जीवनदान मिळाला अक्षय घरात काटाला एक्सप्रेसला. इथून एकच धाव आली. धावफलक 1च्या मदतीनं दुहेरी आकड्याला स्पर्श करताना 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामध्ये. इथून सांभाळून खेळण्याचा प्रयत्न लावणं पेल जरूर. पंचांनी दर्शवला. इथून इम्पॅक्ट लाईनच्या बाहेर चेंडूच्या हाताळले राहिले गेले. इथून लेग बाईट स्वरूपात एक धाव ऍड होईल. 1च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. षटकाची समाप्ती झाली. 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस ऑफ विकेट बिनबाद 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अमरदीप जलसार संघाच्या. इथून समीकरण बदललं गेलं. ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर ओव्हर 24 चेंडू असेल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी आतापर्यंत पाहिलं गेलं तर 41 धावांची गरज अजून या. मॅच अजून येऊन 10.25 ची सरासरी गाठाच्या प्रत्येक षटकामध्ये अमरदीप जलसार संघाला मॅच ऑन गेम ऑन गोलंदाज दाखल झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती त्या ठिकाणी दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. P2 ला सुरुवात होणारा करण दाखल झाला. ज्या ठिकाणी आई गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं या मैदानामध्ये तोच दाखल झाला P2 मध्ये. त्या ठिकाणी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावरती या. तिथून करणला प्रमोट केले प्राधान्य दिला. पहिलं षटक पूर्णपणे परेश आरेकरच्या नावावरती त्या ठिकाणी शांत ठेवलंय फलंदाजानं. मोठ्या फटक्यापासून वंचित जरूर ठेवला पण तो 11 धावा धावफलकावरती. इथून 24 चेंडू 41 ची गरज. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय ब्रदर्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजस पाटील सर इथे उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती इथे स्थान बनवायचं आहे. नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी सन्माननीय संजय रिंजड साहेब उपस्थित झाल्यात. मी ते कृष्णा रिंजड यांना विनंती करतो की आपण मुख्य डॅशवरती यायचं आहे आणि नक्कीच मुकेशजी गिराणी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. नक्कीच या ठिकाणी रिंजड बंधू यांची मात्र
जोडी आपण बघतोय आणि त्यांचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केले जाते. नक्कीच या ठिकाणी आपण बघतो ब्रदर्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर तेजस पाटील इथे उपस्थित झाल्यात. मी विनंती करतो देवराम परडे यांना की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. चला या ठिकाणी एकता पाटील पण कर्णधार आणि ओमकार दगडधोंड दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉसबॉक्स कडे या. आपण लगेच नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. या ठिकाणी संजयजी रिंजड सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या ठिकाणी आपण बघतोय सुरेश तांबरे साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी इथे विनंती करतो प्रभाकरजी हेमाडे यांना की आपण त्यांचं शाल आणि पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि श्री सुरेश तांबरे साहेब इथे उपस्थित झाल्यात. त्याचं सुद्धा इथे यथोचित स्वागत केले जाते. चला या ठिकाणी संजयजी रिंजड साहेब तुम्हाला विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. यस एकता पाटील पाडा विपक्षामध्ये आपण पाहिला ओमकार दगडधोंड. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत जिथे संजयजी रिंजड साहेब या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि का चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस कॉल असेल एकता पाटील पाडा संघ. यस 26 कॉल इथून यस नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यस इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण असेल. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ओमकार दगडधोंड संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या कमीत कमी. 50च्या आतमध्ये रोखण्याकरिता असे कोणते गोलंदाज असतील पॉवर प्लेच्या बंधनामधले जे चांगली गोलंदाजी हाताळतील? आमचे आयकॉन आहेत प्रकाश तुंबडा आणि दिनेश तरे. प्रकाश तुंबडा आणि दिनेश तरे या ठिकाणी दोन आयकॉन आहेत. एकंदरीत आपण पाहतायत लीग या फॉर्मॅटमध्ये आज शेवटची आणि अंतिम रजनी आहे. या खेळपट्टीबद्दल आणि या आयोजन नियोजनाबद्दल काय शुभेच्छा द्याल? पहिल्यांदाच असं आयोजन केलेलं आहे पण एवढं सुंदर आयोजन केलेलं आहे की खूप खूप सुंदर आहे. आणि तसेच जे आर्थिक सहाय्य लागते ते अजय दादा असतील, परेश दादा भाऊ असतील, त्यांचं कोणते पण असे कार्यक्रम असो किंवा असो ते सहकार्य करतात. धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल असेल हे एकता पाटील पाडा संघाचे कर्णधार महेंद्रजी पाट वळी ओमकार दगडधोंडचे कर्णधार या ठिकाणी आपण याच मैदानावरती एक चांगली खेळी साकारली. मुनेश परब काय म्हणशील प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर? आम्ही पण क्षेत्ररक्षण करणार होतो. इथून मनाविरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जवळण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. असे नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिले ऑल इंडिया दोन आयकॉन आपल्या आदिवासी समाजाचे असतील. कोण असतील? जॉन्टे आणि सागर थोडी. जोंटे आणि सागर दोडी हे दोन आयकॉन पाहायला मिळतील. एकंदरीत आपण
जेव्हा या मैदानावरती तुम्ही क्वालिफाय झालाय आणि ते नक्कीच रवी सुतार यांनी सांगितलं होतं, त्याबद्दल काय 2 शब्द म्हणतील? हे टी शर्ट प्रोव्हाइड केला. नक्कीच त्यांचा मी आभार मानतो, कारण की त्याने आम्हाला या ठिकाणी खेळण्यासाठी टी शर्ट स्पॉन्सर केलेत. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल, आपल्या परिसरामध्ये आपण पहिला या केलवा रोड विभागामध्ये जिथून या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणतील? 24 मस्त आहे, खेळायला खूप मजा येते. बेस्ट ऑफ लक. हे होते क्रीडदार मनीष बरात. टॉस बॉक्स मधून असे न्यूज झाले की प्रथम नाणेफेकीचा कॉल एकता पाटीलपाडा संघाने जिंकलाय आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय फलंदाजी करण्याकरिता ओमकार दगडधन संघाला. 18 चेंडू 28 धावेची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय वाकसाई ग्रामपंचायत सदस्य गजानन परेड साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी ते विनंती करतो मुकेशजी गिराणी साहेबांना की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. अठरा चेंडू 28 धावेची गरज असेल. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मायकोप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य एक उत्कृष्ट असे वक्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नक्कीच जेव्हा जेव्हा कुठलाही कार्यक्रम असतो आपल्या परिसरामध्ये नेहमी सहकार्य करणारे असे मान्य श्री प्रत्येकजी चिपाड साहेब इथे उपस्थित झाल्यात. मी ते विनंती करतो मुकेशजी गिराणी साहेबांना की आपण त्यांचं शाल पुष्प देऊन स्वागत करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून तसेच मायको ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पाटील साहेब आणि सुरेश बटवा साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभले गेले आहे. त्यांचे मनापासून आम्ही आभार इथे व्यक्त करतोय. धन्यवाद. प्रत्येकानं स्वप्नील पाटील साहेब असतील, मान्य श्री सुरेश बटवा साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रंगतदार स्थितीमध्ये या कारण जे स्टार आयकॉन म्हणून ज्यांची निवड केली होती, नियुक्ती केली होती ना, ते मात्र दोन डगआउट मध्ये मॅचचा आनंद घेतात. दोन अक्षय घरात सुद्धा बॅक टू द पवेलियन, कृतेश घरात बिरवाडीचा वंडरबाय तो सुद्धा बॅक टू द डगआउट आला. तो त्याचा बोलवाला राहिला नाही. तो इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत डीप एक्स्ट्रा कव्हरला तितकीच पैकी चांगली झाली, पण तो 2 नवा रोखू शकणार नाही. या फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर गणेश चांगले खेळी साकारतो. आपल्या संघासाठी महत्वाच्या सामन्यामध्ये दिलेलं आहे महत्वाचं योगदान. 2 चांगले खेळी साकारले जातात. त्याच्या अनुषंगानं संघ एक चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी धाफळ जाऊन कोसला गेला 26 धाफळकावरती. तो उडवला जरा लॉफ्ट केला चेंडू सरळ सीमा रेषा पार मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय षटकार 6. तो यश केडी वरती केलंय आक्रमण, चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेखा पार षटकार. इथून यश केडी थोडंसं बॅकफुट वरती असेल कारण इथून आक्रमण त्याच्यावरती केलंय हवाई सफर. धाफळक जाऊन पोहोचले 6च्या मदतीनं 32 धाफळकावरती. अजून 15 चेंडू 20 धावांची गरज. मॅच अजून बॅलन्सिंग आहे. इथून यावेळेस हेलिकॉप्टर सर्व फिरवला. क्षेत्ररक्षक आहे यातनं एक चेंडूला फील्ड करतो. तद्वार एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतं, समाधान मानावं लागतं. इथून जर पाहिलं गेलं इथून प्रदीपला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. इथून चांगली खेळी जरूर राहिली गेली, पुनरागमन केलं यश केनीनं. इथून उडवलं जर चेंडू बराच काळ हवेमध्ये. एक त्या ठिकाणी चेंडू खाली आल्यात कोणती चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद होत असताना प्रदीप बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. ज्याची गरज होती संघासाठी तो दाखल झाला. संकेत ज्याने मात्र 8 षटकार खेचले होते त्या दिवसामध्ये तो दाखल झाला.
एका सर्वात जलद गतीनं अर्धशतक त्याच्या नावावरती आपण पाहतोय. तो संकेत दाखल झाला क्वालिफायर मॅच मध्ये, विस्फोटक नॉक त्याच्या नावावरती. जिथून मात्र पाहिलं गेलं तर कोरे संघानं सुपर 6 मध्ये प्रवेश मिळवला होता. त्याच्या विपक्षामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई असेल. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस ओव्हर. शेवटचा अंतिम बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज यश केणी असेल त्याच्या विपक्षामध्ये आपण संकेतला पाहणार आहोत. आणि सामन्याचं इक्वेशन जर पाहिलं गेलं तिथून 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे, दोन्ही बाजूने बॅलन्सिंग पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. जरूर एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न करतो, इथं रोखून ठेवला. इथून चांगली कॉलिंग राहिली गेली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. इथून समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज असेल. चला प्लीज स्पीडअप करायचा विनंती असेल. कोरे संघ जास्त वेळ घ्यायचा नाही. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय कपासे ग्रामपंचायत प्रथम नागरिक माननीय श्री प्रकाशजी कोळंब साहेब यांचं इथे आगमन झालंय. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कपासे आणि फ्रेंड्स चषकाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल झाला इशारा. ट्रम्प लाईनच्या बाहेर चेंडूंच्या हाताळणे राहिले गेले गोलंदाज करणच्या माध्यमातून. तिथून त्याला मिळालेला कान मंत्र किती प्रमाणामध्ये यशस्वी होणारा हे सुद्धा पाहिलं जाईल. तिथून समीकरणात बदल झाला. त्या ठिकाणी येणारे बॉल असेल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 18ची गरज. धन्यवाद. नक्कीच आपण बघतायत मायकोप ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच, क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारे एक लेजंड क्रिकेटपटू आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री स्वप्नील भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य डायसवरती यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. माननीय श्री स्वप्नील भोईर साहेब विद्यमान मायकोप ग्रामपंचायत उपसरपंच, त्यांना विनंती करतो की पुन्हा एकदा आपण मुख्य डायसवरती यायचं आहे आणि या स्पर्धेचा ह्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुन्हा समीकरणात बदल. येणारे 10 बॉल आणि 13ची गरज. मॅच मध्ये रंगत आला, रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 10 बॉल 13ची गरज. इथून चेंडूवर राजकाळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलेत, कोणते चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन. फलंदाज बाद होताना संकेत बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या क्षणाला आलेली महत्वाची विकेट असेल. त्या ठिकाणी फलंदाज संकेत बाद होताना पाहायला मिळतो. बॅक टू द पवेलियन आला. दोन चांगले खेळ जरूर साकारली गेली. गणेशच्या माध्यमातून एक आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा या पुढे होणाऱ्या सामन्यामध्ये स्वरूपामध्ये पुन्हा ध्रुव 11 सातपडे संघाला बिलॉंग करणारे 2 दिग्गज आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत अवधूत कामत आणि अमृत तरे
हे सुद्धा स्टार आयकॉन म्हणून त्यांची सुद्धा आज निवड झाली या फ्रेंच चषकामध्ये. ते सुद्धा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील येणाऱ्या सामन्यामध्ये. परंतु इथून सामन्यामध्ये रंगत आली या. त्या ठिकाणी येणारे बॉल असतील 9 आणि 9 चेंडू मध्ये 13ची गरज असेल. मॅच ऑन गेम ऑन. चला प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये कारण इथून सामना जितका महत्वाचा आहे ना तितकीच वेळ सुद्धा महत्वाची आहे. त्या अनुषंगात वर स्पीडअप करा अन्यथा मात्र येणाऱ्या सामन्यामध्ये आम्हाला टायमर सेट करावा लागेल याची नोंद असू द्या. प्लेट डॉट मिस डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू धाव सोन्याच्या किमतीचा गणला जाणारा त्या ठिकाणी बॅकफुट वरती जात असताना पूर्णपणे पाहायला मिळतो. अमरदीप जलसार संघ कोरे संघाचा इथून पलटवार केला. गोलंदाज करण त्या ठिकाणी शांत ठेवला फलंदाजाला. इथून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. निरुत्तर केले गोलंदाजी करत असताना डॉट बॉल आला. कौतुकास्पद भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना इथून करण हा गोलंदाज पाहायला मिळतो. शेवटचा अंतिम बॉल असेल ज्या ठिकाणी 12 बॉल 19 ची गरज होती. इथून 10 बॉल 13 ची गरज असताना सामन्याचं इक्वेशन आपण पाहता ज्या ठिकाणी 7 चेंडू आणि 13 ची गरज. इथून एकच त्याचा परिणाम आपण पाहतो कारण गणेश राहिला गेलेला इथून नॉन स्ट्राईक एंड वरती. इथून चांगला फटका पाहायला मिळतो. शतरक्षण प्रयत्न करतात पण तो रोखू शकणार नाही. आपण टप्प्यावरती केलाय वार. चेंडू सरळ सीमा रेषा पार आलाय चौकार 4. पूर्ण सामन्याचं इक्वेशन बदलला. 6 बॉल 9 ची गरज. मॅच अजूनही संपली नाही कारण आम्ही अजून जिंकलो नाही. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल इथून कोरे संघाला की त्वरित फील्ड अरेंज करून घ्या विनंती असेल. जास्त वेळ घ्यायचा नाही. पण 6 बॉल 9 ची गरज. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी बघतोय प्रमुख पाहुणे मनीषजी पाटील साहेब मायक्रो गावातील सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून 5115 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी लाभली गेले. मनापासून आभार व्यक्त असेल मंडळी पाटील साहेब. नक्कीच आपण बघितलं की मायक्रो ग्रामपंचायत उपसरपंच माननीय श्री स्वप्नील भोर साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 5000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी लाभली गेले. मनापासून आम्ही आपलं आभार व्यक्त करतोय स्वप्नीलजी भोर साहेब. नक्कीच आपण बघतोय रावळे गावातील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री प्रतीकजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून फ्रेंड्स चषक या स्पर्धेसाठी 5515 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी लाभली गेले. त्यांनी सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तोडणं पहिलाच बॉल फटका चांगला. तो क्षेत्ररक्षण तुझा तितकंच चांगलं झाला. पण एकाच जागेवरती सॅटिस्फाय व्हावं लागतंय समाधान मानावं लागतं. समीकरणामध्ये बदल झाला. इथून कान मंत्र दिलं जाईल कारण गोलंदाजाने घाम फोडला समोरच्या संघाला. ज्या ठिकाणी येणारे बॉल असेल 5 आणि 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज विजयासाठी. तर तो ड्रोन व्ह्यू आपण पाहतो. इथून यावेळेला सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून गोलंदाज बाद झाला. वैभव बॅक टू द पवेलियन. इथून जो ड्रोन व्ह्यू या मैदानाचा आपण पाहिला तोच दीप जाधव रन ऑफ सफळ त्याच्या मध्ये आजच्या दिवसामध्ये सुद्धा उपस्थिती लाभली गेली आणि इथून ऐतिहासिक क्षण मात्र निश्चित स्वरूपात टिपले जातील ड्रोनच्या माध्यमातून. येणाऱ्या काळामध्ये ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल दीप जाधव याच्या माध्यमातून इथून उपस्थित झाला. इथून येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत ड्रोन व्ह्यू या मैदानाचा. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आमचे मित्रवर्य पूर्ण ग्रुप इथे उपस्थित झालाय. त्यामध्ये बघायला गेलं तर पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे आमचे मित्र महेंद्रजी लहांगे साहेब
त्यांच्या समवेत आपण बघतायत रवींद्र बाबर साहेब, पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे. त्यांच्या समवेत आमचे किशोरजी पारदीस साहेब आणि योगेश परेड साहेब इथे उपस्थित झाल्यात. तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्टेजवरती यायचं आहे. त्यांचं सुद्धा फ्रेंड सकाळच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तोडणं 3 चेंडू 6ची गरज आणि तोडणं मात्र सौरभसाठी कॅश प्राइज झाला. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज मुंबई माहीम वरून जय तामोरे सरांच्या माध्यमातून 5-0-0 इथून विकेट घ्या आणि हे 500 रुपये कॅश प्राइज तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करा. इथून बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाहीये. आपल्या डॅन मिस डॉट बॉल आलाय. इथून हा आवाज दर्शवतोय, हा जल्लोष दर्शवतोय, हा सामना किती महत्वाचा. इथून डॉट बॉलची सांगता झाली. येणारे बॉल असतील ते म्हणजे 2 आणि 2 बॉल मध्ये इथून 6ची गरज. इथून लॉक जरूर केलं इनटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चेंडूला फेल झाला तर दुसरा धावेचा प्रयत्न राहिला गेला. इथून या 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचल्या जातात. ते म्हणजे 48वा धावफलकावरती 1 चेंडू आणि 4ची गरज. जर 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. 1 बॉल 4ची गरज. इथून गणेश अजूनही मैदानामध्ये जो सलामीवीर म्हणून दाखल झाला. इथून 1 बॉल 4ची गरज. 3 जर आल्या तर सुपर ओव्हर. चला प्लीज स्पीडअप करा विनंती असेल. तर इथून जर या बॉलवरती जरी विकेट आली ना तरी सौरभसाठी जय तांबरे सरांच्या माध्यमातून 5-0-0 जे मात्र इथून मुंबई माहीम वरून या मॅचचा आनंद घेतात. इथून चांगला चेंडू जरूर फटका चांगला एकदा परिपूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल परंतु इथून दुसरी धाव प्रयत्न होण्याच्या मार्गावरती. इथून तिसऱ्या धावेसाठी सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर आणि इथून 1 धावेसाठी पराभूत व्हावं लागणारा ते म्हणजे अमरदीप जलसार संघाला आणि तो विन झाला. तो म्हणजे हरबादेवी कोरे संघ विजयश्री संपादित केला. कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्ड लक टीम. अमरदीप जलसार संघ तुम्ही चांगली लढत दिली गेली पण तो शेवटच्या क्षणाला तुम्हाला पराभूत व्हावा लागला. एक लढवय्या भूमिका आपण पाहिली. पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत कोणी दिली असेल तर गणेश मात्र एकटा लढला होता. 1 मॅन शो जरूर पण तो शेवटच्या क्षणाला पराभूत व्हावा लागतं. धन्यवाद. इथून मैत्रीपूर्ण लढत आहे. तुम्हाला हँडशेक करणं गरजेचं असेल. विनंती असेल हँडशेक करून घ्या दोन्ही संघ. धन्यवाद. आपण बघतोय मुख्य डासवरती आमचे मित्र महेंद्रजी लहांगे साहेब, रवींद्र बाबर साहेब, किशोरजी पारदी साहेब आणि त्यांचे समवेत योगेश परेड साहेब उपस्थित झालात. मी ते विनंती करतो देवरामजी परेड साहेबांना की आपण त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आणि नक्कीच यानंतर आपण पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचे मुख्य करता धरता आपल्या आदिवासी